नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। संच 3.4 यामधील उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाबद्दलची सगळी माहिती घेतलेली आहे। त्या माहितीच्या आधारे आपण आता ही प्रश्न सोडवणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आता बघा काय आहे, त्रिकोणाला किती बाह्यकोन असतात? तुम्ही जर ते नियम नीट अभ्यासलेले असतील, त्रिकोणाची माहिती नीट अभ्यासलेली असेल तर तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर लगेच सोडवता येईल। तर त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 बघा, बाजूच्या आकृतीवरून त्रिकोण क्षेत्रातील बिंदूंची नावे असणारा गट कोणता? आता त्रिकोण क्षेत्र कशाला म्हणतात तर प्रत्यक्ष त्रिकोण आणि त्रिकोणातील अंतर्भाग याला काय म्हणतात? त्रिकोण क्षेत्र असे म्हणतात। मग आता यातले कोणते कोणते बिंदू आपल्याला इथे हे 4 पर्याय दिले, त्यातले कुठले बिंदू आपल्याला दिसत आहेत तर बी दिसतोय, एक्स दिसतोय, त्यानंतर एस दिसतोय आणि टी दिसतोय। हा त्रिकोण आणि ह्याचा हा अंतर्भाग हे मिळून काय होतं? त्रिकोणी क्षेत्र। त्यामधील हे 4 बिंदू आपल्याला दिसत आहेत त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक आहे 4। आता इथे प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे, त्रिकोण PQR मध्ये कोण P 37 अंश, कोण Q 90 अंश, कोण R 53 अंश, तर त्रिकोणाचा कोणता प्रकार आहे हा? तर हा त्रिकोणाचा काटकोन त्रिकोण हा प्रकार आहे, कारण Q कोण त्यांनी 90 अंश दिलेला आहे। म्हणजे हा PQR जर त्रिकोण इथे त्यांनी सांगितलं तर Q कोणाचं माप किती आहे? 90 अंश। 90 अंश म्हणजेच हा काय आहे? काटकोन त्रिकोण आहे। आणि हे उरलेले जे आहेत ते किती आहेत? या दोन कोणांची बेरीज 90 अंश, म्हणजे हे पूर्ण किती त्रिकोण 180 अंशाचा होतो। म्हणजे याचा पर्याय क्रमांक किती आहे आपला? 3। आता प्रश्न क्रमांक 4 बघा, त्रिकोणाच्या कोनाची मापे 91 अंश, 48 अंश, x अंश असतील तर एक्सची किंमत किती असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे। मग आता आपल्याला काय करायचं आहे की इथे त्यांनी कोणांची मापे दिलेली आहेत, 2 कोणांची मापे दिली आहेत, तिसऱ्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे। मग आता त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते। मग आता ह्या 3 कोणांच्या मापांची आपण इथे बेरीज केलेली आहे, बरोबर 180 अंश। आणि हे उदाहरण पुढे सोडवल्यावर आपल्याला x बरोबर 41 अंश मिळतं, म्हणजे इथे पर्याय क्रमांक किती आला? 3। त्यानंतर आता हा 5वा प्रश्न बघा, आकृतीवरून विधान पूर्ण करा। लेंथ ऑफ AP प्लस लेंथ ऑफ BP इज ग्रेटर दॅन, इथे गाळलेली जागा आहे, कशापेक्षा मोठी असणार आहे? तर इथे ही त्रिकोणाची आकृती तुम्हाला दिसती आहे। हा इथे तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय बघा, ABC। मग आता इथे आपल्याला हे माहीत आहे, आपण नियम अभ्यासले त्याच्यामध्ये की त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मापांची बेरीज ही त्याच्या तिसरी जी बाजू असते त्याच्यापेक्षा काय असते? जास्त असते। म्हणजेच आता इथे हा AP, हा BP आणि ही AB बाजू, AP BP आणि ही AP, म्हणजे हा त्रिकोण आहे APB। हा त्रिकोण जर घेतला तर याच्यामध्ये त्यांनी आपल्याला या 2 बाजूंची बेरीज दिलेली आहे, म्हणजे AP अधिक BPची, म्हणजेच या दोघांची बेरीज कुणापेक्षा जास्त असणार आहे? साहजिकच ही जी तिसरी उरलेली बाजू आहे AB हिच्यापेक्षा ती जास्त असणार आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक काय आला आपला? 3 आला। आता प्रश्न क्रमांक 6 बघा, त्रिकोणाच्या कोनाशी रेषीय जोडी तयार करणाऱ्या कोणाला त्या कोणाचा बाह्यकोन असे म्हणतात? आपण त्रिकोणाचा बाह्यकोन शिकलेलो आहोत, नियम त्याचा आपण बघितलेला आहे की त्यानुसार ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 2।